सेलू येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली पुलाची मागणी न्यूज मराठी 24/7 वर 8 फेब्रुवारी रोजी प्रसारित केली होती। या बातमीचा दणका आता पाहायला मिळालाय। करपरा नदीवर बहुप्रतीक्षित पुलाच्या कामाचं भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य अजय डासाळकर यांच्या हस्ते पार पडले। जिल्हा नियोजन समितीतून या पुलाच्या उभारणीसाठी तब्बल 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय। त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झालाय। बोथ या गावाजवळून करपरा नदी वाहते, मात्र नदीवर पूल नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। थोड्याशा पावसातही नदीला पाणी आल्यानंतर गावाशी संपर्क तुटत होता। परिणामी दैनंदिन व्यवहार ठप्प होत होते, तर शाळा, दवाखाने आणि बाजारपेठांपर्यंत पोहोचणं कठीण होत होतं। या सर्व समस्यांमुळे पुलाची गरज अधिकच तीव्र झाली होती। अजय डासाळकर यांनी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला। आता या पुलाच्या उभारणीमुळे वाई, बोथसह परिसरातील अनेक गावांमधील दळणवळण व्यवस्था सुलभ होणार आहे। शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारपेठेत नेणं सोपं होईल, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वेळेत पोहोचणं शक्य होईल, तसंच रुग्णांना तातडीनं आरोग्य सेवा मिळवणंही सुलभ होणार आहे। त्यामुळे या भागाच्या विकासाला निश्चितच चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। प्रतिष्ठित होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीत बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल आणि नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केलंय। जीवन सोळंके, स्नेहा सोनवणे, तन्वी बिरादार आणि धनश्री शेळके तसंच आर्या लक्ष्मीकांत कुलकर्णी यांनी सिल्वर मेडल पटकावले, तर आध्या भुजंग देऊळगावकर हिनं ब्रॉन्झ पदक मिळवले। विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटलाय। संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। बीड जिल्ह्यातील मोज गावातील तरुण शेतकरी हरीश खडे यांनी शेतीसोबतच कुक्कुटपालनाचा जोडधंदा सुरू करत यशस्वी उदाहरण निर्माण केलंय। उच्च शिक्षित असूनही नोकरीच्या प्रतीक्षेत न राहता त्यांनी शेतातील नवकल्पना आणत कुक्कुटपालन व्यवसायाची सुरुवात केली। सुरुवातीला 500 कोंबड्यांपासून सुरू केलेला हा व्यवसाय आज मोठ्या प्रमाणात वाढलाय। त्यांच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ झाली। निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतीला पर्याय म्हणून कुक्कुटपालनाचा आधार घेत त्यांनी आर्थिक स्थैर्य मिळवलंय। शेतीसोबतच जोडधंदा आवश्यक आहे हा संदेश देत हरीश खडे यांची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी अनिल घोरड यांनी। नमस्कार, न्यूज मराठी 24/7 या न्यूज वृत्तवाहिनीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आणि आठवड्याची कृषी वार्ता आज आपण एका पाहणार आहोत। एका तरुण शेतकऱ्याची, हरीश धर्मराज खाडे, राहणार मौज, बीड पासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या या तरुण उच्च शिक्षित शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती करतच आता शेतीला एक शेतीपूरक व्यवसायाची जोड दिली आहे। ते दृश्यामध्ये आपण पाहू शकतोय की जे आहे ते या ठिकाणी त्यांनी कुक्कुटपालनाचा जो आहे तो व्यवसाय सुरू केलेला आहे। आणि या व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या कुटुंबाचा जो आर्थिक कणा आहे तो मजबूत करण्याचा नेटाने प्रयत्न केला। आपण थेट त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। दादा, तुम्ही या व्यवसायाकडे कसं वळलात आणि हा व्यवसाय कसा करताय? मी सर्वप्रथमतः एक शेतकरी आहे आणि शेतीमध्ये जे काही पूरक व्यवसाय असतात ते व्यवसाय कसे करावे यासाठी आपण वारंवार प्रयत्न करत असतो। त्या माध्यमातून मी हा कुक्कुटपालन व्यवसाय निवडलेला आहे। आहे आता हे कुठल्या जातीची पक्षी तुम्ही हे करताय, उत्पादन? हे पाथर्डी गावरान म्हणून याला सरळ सरळ आपल्या सोप्या भाषेत म्हटले जातं। हे 60% देशी आणि 40% हायब्रिड असं मिळून हे हे माल तयार होतो, पिल्लो। अच्छा, याला मागणी कशी असते, मार्केटिंग कसं करताय, याचं विक्रीचा कसा प्रकार आहे आणि याचं संगोपन कसं करताय? याचं संगोपन म्हणजे सुरुवातीचे 15 दिवस खूप चांगल्या पद्धतीने संगोपन याला करावं लागतं। की एक आपण ज्यावेळेस पिल्ले आणतो त्यावेळेस ते खूप छोटे असतात, 1 दिवसाचे। त्यांना ते पुढचे 15 दिवस खूप लहान लेकरासारखं जपावं लागतं त्यांना, कारण ते ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस खूप छोट्या जागेत ठेवावं लागतं त्यांना। त्यांना लागणारे लाईट, उष्णता, हीट जी आहे ती त्या पद्धतीने द्यावी लागते। आणि त्यानंतर त्यांचं संगोपन म्हणजे त्यांचं खाद्य, त्यांचं पाणी, त्यांची डोस, हे सर्व 15 दिवसाची प्रक्रिया आहे। ही पूर्ण दिवस रात्र आपल्याला त्याच्यामध्येच राहावं लागतं, ती करावं लागते चांगल्या पद्धतीने। शेतकऱ्याला शेतीपूरक व्यवसाय जोडधंदा म्हणून या कुक्कुटपालनाकडे तुम्ही त्यातून उत्पन्नाचा कसा सोर्स तयार केला?
उत्पन्न बऱ्यापैकी मिळतं, परंतु आता कसं असतं ज्यांच्याकडे जितका माल आहे त्या पद्धतीने उत्पन्नामध्ये वाढ होती. आणि थोडंसं अलग पद्धतीने उत्पन्न आपण असं घेऊ शकतो की आपण हा जो माल आहे, समजा आपल्याकडे आता 400, 500, 1000 जर पिल्लू असेल तर आपण ते प्रत्येक ते पूर्ण पिल्लू तर आपण हातावर विकू शकत नाही किंवा त्याची मार्केटिंग करून विकू शकत नाही. ते काही वेळेस व्यापाऱ्याला द्यावं लागतं. पण व्यापाऱ्याला दिलं तर व्यापाऱ्याकडून मिळणारा नफा हा खूप अल्प प्रमाणात असतो. पण याच जागेवर जर आपण स्वतः विक्री केली तर त्यामध्ये मिळणारा नफा बऱ्यापैकी असतो, जो आपल्यासाठी उपयोगी पडतो. आता तरुण शेतकरी आहात, आता इतर तरुण शेतकऱ्यांना काय तुम्ही सांगाल? नाही, व्यवसाय शेतीशी निगडीत कुठलाही व्यवसाय करा, तो काही तोट्याचा नाहीये. आणि आता त्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाकडून आता नवीन नवीन योजना अंमलात आणल्या जात आहेत, लोकनेते पंकजताईच्या माध्यमातून. किंवा शेतकऱ्यांसाठी आता कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल, असे शेतीपूरक जे व्यवसाय आहेत त्यांच्यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ते आपण त्याचा बेनिफिट आहे, त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने जाऊन ऑफिशियल डॉक्युमेंटरी पूर्ण करून त्याची माहिती घेऊन त्या माध्यमातून पण नवीन व्यवसाय सुरू करू शकतात शेतकरी. कारण प्रत्येकाकडे पैसा नसतो. आता पशुपालकांना देखील चा दर्जा नामदार पंकजाताई मुंडे यांनी पशुसंवर्धन मंत्री झाल्यानंतर जो घेतला आहे, याच तरुण शेतकऱ्यांना आता दिशा देणारा खरा तर हा जो व्यवसाय आहेत, विविध शेती संदर्भातले, शेती निगडीतचे पशुपक्ष्यांच्या संदर्भात असतील, त्याच्यातून आर्थिक उन्नतीचा एक सोर्स नवीन मिळाला आहे. जसे हरीश खाडे या व्यवसायाकडे वळले, तसं अनेक तरुणांनी देखील अशा योजनांचा नुसता लाभ घेण्यासाठी नव्हे तर आपल्या कुटुंबाचा आर्थिक कणा बळकट करण्यासाठी हे उद्योग व्यवसाय करावेत, असाच त्यांचा या ठिकाणी संदेश आपल्याला पाहायला मिळाला आहे. न्यूज मराठी 24/7 साठी माझे सहकारी महादेव सवाईसह मी अनिल गोरड, बीड. खेड तालुक्यातील परसुल गावात हनुमान उत्सव उत्साहात साजरा करत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. सकाळी डीजेच्या तालावर देवाची मिरवणूक काढत पूजा अर्चा करण्यात आली, तर मुलांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सायंकाळी महिलांसाठी हळदी कुंकू, हरिपाठ आणि कीर्तन कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालं. या उत्सवासाठी सुमारे 2000 पाहुण्यांची उपस्थिती होती, ज्यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आली होती. तसंच पंचायत समिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. भजन आणि भारुडी कार्यक्रमांनी रंगत वाढवलेल्या या उत्सवाची सांगता दुसऱ्या दिवशी हजेरी कार्यक्रमानं उत्साहात करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांताराम शिंदे यांनी. प्रासादिक नाट्यरूपी भारुडी भजनी मंडळ असेल, बालविकास ढोललेजी मंडळ असेल आणि काकूबाई आणि काळूबाई महिला बचत गट परसून यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे. आत्ताच मी असेल, आपल्या नवनिर्वाचित विद्यमान सभापती विद्याताई सयाजीराव मोहिते असतील, नवनिर्वाचित उपसभापती मंगेशराव सावंत असतील, त्याचबरोबर मार्केट कमिटीचे संचालक सयाजी शेठ मोहिते असतील, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि पहिल्या महिला उपसभापती ज्योतिताई आरगडे यांचे पतिश्री केशवराव आरगडे असतील आणि सोपानराव कोरडे असतील, आणि त्याचबरोबर महाराजांसहित त्यांच्यासोबत आलेले वारकरी संप्रदायातील सर्व सहकारी यांचा सन्मान ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे. आजच्या या कीर्तनाला त्यांच्याबरोबरच आपल्या भागातील सर्व टाळकरी, मृदुंगमणी, गायक, विणेकरी, पिटी मास्तर असतील, सर्वांनी या ठिकाणी मोलाचं योगदान दिलं. त्यांना सुद्धा मनापासून खऱ्या अर्थानं धन्यवाद. मागच्या 2-3 वर्षामध्ये येताना सुनीलराव देवकरांना सांगत होतो, एका कामाच्या निमित्तानं परसूलला आलो. सुनील भाऊ धंद्र्यांना माहिती आहे की मी जी काही माणसं जोडली ती कामाच्या निमित्तानं जोडलेली आहे. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या क्षेत्रात माणसं जोडली जातात, पण मी विकास कामाच्या निमित्तानं गावाने माणसं जोडण्याचा प्रयत्न केला आणि ते टिकवण्याचा प्रयत्न केला.